बघा, पहिला मराठीमध्ये आपण हा प्रश्न वाचून घेऊया. बघा काय आहे. 700 रुपयांची आता जी रक्कम फिक्स असते त्याला काय म्हणायचं सांगितलेलं आहे मी तुम्हाला. जी रक्कम आपण बँकेत ठेवतो किंवा बँकेकडून घेतो त्याला काय म्हणायचं असते. जी रक्कम आपण बँकेत ठेवतो किंवा बँकेकडून घेतो त्याला काय म्हणायचं, काय म्हणतात त्याला. किंवा आपण काय करतो ती रक्कम त्याला काय म्हणायचं, पी म्हणायचं का ए म्हणायचं, आर म्हणायचं का एन म्हणायचं का टी म्हणायचं. जी रक्कम आपण बँकेत ठेवतो ती काय असते, प्रिन्सिपल असते. काय असते, प्रिन्सिपल. मग यामध्ये आपण जी रक्कम बँकेत ठेवलेली आहे ती किती आहे, प्रिन्सिपल म्हणायचं. मग इथे किती रक्कम आहे बघा, किती आहे 700 रुपये. किती आहे 700, हे आपलं पी आहे. आणि बँकेत किती वर्षासाठी आपण ठेवायला आलोय ते नंबर ऑफ इयर्स ते आपल्याला इथं काढायचं आहे. मग त्याला क्वेश्चन मार्क द्यायचा. ह्याला आपण एन किंवा टी म्हणतोय. आणि आपलं रेट आहे, बँक काय करते तुम्हाला व्याज सुद्धा लावते आणि व्याज किती आहे 10% आहे दरवर्षी. आणि आता तुमची रक्कम किती होणार, ती 700 ची रक्कम किती होणार 840 होणार, 847 होणार. मग यामध्ये तुमचा अमाऊंट किती झालेला आहे, अमाऊंट इज इक्वल टू किती आहे ₹847 आहे. किती सांगा. मग यामध्ये तुम्हाला विचारलाय इंटरेस्ट किती, हे विचारलंय, नंबर ऑफ इयर्स विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, किती वर्षासाठी किंवा किती वर्षानं ती रक्कम 700 ची रक्कम किती होईल. मग किती रुपये वाढले, 147 रुपये जादा द्यावे लागणार. मग 147 किती वर्षानंतर होणार एवढी रक्कम. मग आपल्याला काय फॉर्म्युला कुठला वापरायचा, अमाऊंट इज इक्वल टू पी इन द ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 आणि ब्रॅकेटचा काय घात येणार एन आर. तर आता अमाऊंट आपल्याकडे किती सांगा 847. प्रिन्सिपल किती आपल्याकडे बघा, अमाऊंट किती आहे आपल्याकडे 847 आहे. पी किती आहे आपल्याला, पी 700 आहे. त्यानंतर 1 प्लस आर किती आहे, रेट 10 आहे, 10/100 आणि आपल्याला नंबर ऑफ इयर्स काढायचे आहेत. क्वेश्चन मार्क इथं आहे तसं ठेवायचे. हे गुणाकारच इकडे काय होतंय भागाकार. मग 847 भागिले किती आलं 700. आता ह्यामध्ये करत असताना काय लक्षात ठेवायचं बघा, हे 100 एक 10 100 मध्ये काय मिळवायचं 10 मिळवायचं किंवा 100 एक 100 आणि परत त्यात 10 मिळवा. 110 छेद काय होणार 100. आता इथं लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला पहिला भाग जातोय काय चेक करा. हा भाग जातोय बघायला, हे 0 0 काय होते कट होते. मग इथं उत्तर, आता ह्याला पण भाग जातोय. आता तो कितीनं भाग जातोय आपल्याला बघा. मग 7 न भाग गेला तर काय येणार 7 एके 7 खाली 100 आलं. किंवा हे काय कट करू नका, आपल्याला 100चा उपयोग होणार आहे इथं. आणि इथं जर मी 7 न भागलं 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 एके 7, 121 आलं बघा इथं. आणि हे काय 0 कट करू नका, आता 0 आपण कट केलेलं आहे ते काही कट करायची गरज नाही, तर आपलं मग कॅल्क्युलेशन वाढते पुढं. 110 इथं आणि छेद 100 आहे आणि इथं किती भागात आला n भागात आला. आता इथं 110 परत ती स्टेप वाढवते मी बघा. आता इथं एक तुम्हाला गट सेम दिसते का, पुढच्या स्टेपला पण ते कट करूया बघा. आता इकडे घेते ती परत स्टेप. आता 121 कुणाचा वर्ग आहे जरा सांगा मला, 11चा वर्ग आहे. आणि 100 कोणाचा वर्ग आहे 10चा. मग ह्याचा काय झाला वर्ग झाला, असा काय झाला वर्ग झाला. मग 0 कट करून टाका, 0 कट केलं. मग इथं पण किती आलं सांगा 11/10. का असं करायला सांगा, कारण हा गट आणि हा गट काय झाला सेम झाला, पाया सेम झाला. मग जर पाया सेम असेल तर वरच्या संख्या पण काय असतात त्याची किंमत त्याची असते. म्हणजे यांची किंमत किती येणार 2 येणार. मग नंबर ऑफ इयर्स किती आले आपले 2 इयर्स. किती आले 2 वर्षे. म्हणजे n बरोबर 2 वर्ष होणार. n बरोबर किती होणार 2 वर्ष. चला हे लिहून घ्या पहिला.